आणि आता बातमी आहे आपल्याला अंतर्मुख करणारी। लग्न ठरत नाही म्हणून बुलढाण्यामध्ये 2 दिवसात 2 तरुणांनी आत्महत्या केली आहे। दोघेही शेतकऱ्याची मुलं आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातल्या एका नव्याच सामाजिक समस्येकडे लक्ष वेधलं गेलंय। त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। सत्यपाल भिसे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात मंगरुळ गावातील या तरुणानं ऐन पंचविशीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शिक्षण असूनही नोकरी नाही, शेती आहे पण बागायती नाही। या कारणामुळे सत्यपालचं लग्न ठरत नव्हतं। सगळ्या मित्रांची लग्न झाली, पण अनेक गावातली अनेक स्थळं पालथी घालूनही सत्यपालला होकार येत नव्हता। त्यातून आलेल्या नैराश्यातून तो आधी व्यसनाधीन झाला आणि नंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। नोकरी नाही तर बागायची पाहिजे, नोकरी बागायची नाही तर मग लग्नच नाही करायचं, बस याच्याबद्दल दुसरं काहीच नव्हतं। मग आता काय फिरलो वापस आलो। बरेच ठिकाणी गेलो सर, कमसे कम 25 गाव पाहिजे असेल, पण काहीच ताळा नाही बसला। मग शेवटी घरी। सत्यपालला आणखी 3 भाऊ आहेत। 2 भावांची लग्न झाली आहेत, तर 4था भाऊ अद्याप अविवाहित आहे। धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 48 तासात बुलढाणा जिल्ह्यात घडलेली ही दुसरी घटना आहे। संग्रामपूर तालुक्यात हरीश वानखेडे या 28 वर्षीय युवकानं 2 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली। पुन्हा कारण तेच, भूमिहीन कुटुंबातील तरुण आणि 2 ते 3 वर्षांपासून कोणी मुलगी द्यायला तयार नाही। हे नैराश्य समाजात परावर्तित होऊ शकतं। आज बुलढाण्यामध्ये मागच्या 24 तासात 2 तरुण पोरांनी फक्त लग्न होत नाही या कारणानं जर आत्महत्या केली असेल तर ती खूप दुर्दैवी आणि आपल्याला डोळे उघडायला लावणारी गोष्ट आहे। ही स्थिती काही केवळ बुलढाण्यातच आहे असा गैरसमज करून घेऊ नका। राज्याच्या ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची हीच समस्या आहे। लई खराब बिकट परिस्थिती आहे। ते मुली सुद्धा भेटायची अवघड होऊ लागले। कोण मुली द्यायला तयार नाहीत त्यांना। शेतातील जर परिस्थिती अशी आहे की कुठलं गाठल्याला सुद्धा पीक परत असं हे नाही आहे। गाठल्याला चारण सुद्धा निघाना गेले त्यांचं। शहरात राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या मुलांना उपवर मुली अधिक पसंती देतात। शेती असेल तर ती बागायती आहे का, जमीन किती आहे हे पाहिलं जातं। त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबांमध्ये तरुणांची लग्न ठरणं अवघड होऊन बसलंय। विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबात वाढलेल्या मुलींनाही शेतकरी नवरा नको असल्याचं जाणकार सांगतायत। शेतीमध्ये आता दिवसेंदिवस ज्या वेगवेगळ्या समस्या सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही मुलीचा बाप आपली मुलगी शेतकऱ्याला देऊ नये, या शेतकरी जरी तो असला तरी सुद्धा आपल्या मुलीला शेतकरी नवरा नको ह्याची भावना आता त्याची तयार झालेली। त्याचं कारण सगळ्यात आहे की आता ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही बघितले, वातावरण बदलाचा परिणाम आता IPCCच्या रिपोर्टमध्ये 2030 नंतर 40% शेतीमालाचं उत्पादनात घट होणार आहे हे आता सांगितलेलं। हे सगळं आता तापमान वाढीच्या परिणामाचा परिणाम आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये 1,24,730 पुरुषांनी आत्महत्या केल्या। यात लग्न न होणं, लग्नाला विलंब होणं ही आत्महत्येची प्रमुख कारणं होती। याच कारणांमुळे 2022 साली 697 पुरुषांनी टोकाचं पाऊल उचललं होतं। राज्यात 2011च्या जनगणनेनुसार 1000 मुलांमागे 921 मुली होत्या। मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि आर्थिक निकष यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचे विवाह ठरण्यात अडचणी येतात। शहरांच्या जीवनशैलीत झालेले बदल आणि त्याविषयी असलेली ओढ यामुळे ग्रामीण भागात तरुणांच्या लग्नास विलंब होतो। एकट्या 2023 साली लग्न न जुळल्यामुळे झालेल्या पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 5% इतकं होतं। ही केवळ पुरुषांचीच समस्या आहे असं नव्हे, तर तरुणांचे विवाह ठरत नसल्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेही वाढ होण्याची भीती आहे।
40 ओरडून गेलेले 45पर्यंत वय झालेले अनेक अविवाहित तरुण आज गावागावामध्ये दिसतात. अगदी 2-3 हजार लोकसंख्येचं गाव असलं तरी तिथं 150 ते 200 असे अविवाहित पोरं दिसतात की जे लग्न होत नाहीत म्हणून त्रासलेले आहेत. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि एकूणच समाजाच्या आणि सामाजिक आरोग्याला बाधा येईल. स्त्रियांना भविष्यामध्ये सुरक्षितपणे फिरता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करेल असं हे भयावह चित्र आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. मात्र याच अन्नदात्याच्या मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाही ही शोकांतिका आहे. बुलढाण्यात झालेल्या 2 आत्महत्येमुळे हे अधोरेखित झालं आहे. हा केवळ 2 कुटुंबापुरता प्रश्न मर्यादित नसून या शेतकऱ्याचा म्हणजे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या एका पिढीचा प्रश्न आहे. लहरी निसर्ग आणि सरकारी अनास्थेपुढे आपल्या छातीची ढाल करत या देशाचा शेतकरी लढत आलाय. केवळ आपल्या कुटुंबाचंच नव्हे तर देशाचं पोट भरण्यासाठी तो आपल्या टिचभर जमिनीत घाम गाळतो. शेतकरी तरुणांनो, तुमच्या DNA मध्ये असलेला हा लढवय्या बाणा लक्षात ठेवा. कितीही नाकारले गेलात, 100 नव्हे तर 1000 मुलींचे नकार आले तरी असं टोकाचं पाऊल उचललं जाणार नाही अशी शपथ घ्या. हेही दिवस जातील, आपलंही आयुष्य सुधारेल, चांगली मुलगी मिळेल, सुरेख संसार होईल अशी स्वप्न बघा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करा. बुलढाण्याहून संजय महाजनचा ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.